नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। जी काही MPW म्हणजेच मल्टीपर्पज काय असणार आहे, वर्कर्स ही जी काही पोस्ट असणार आहे, या मल्टीपर्पज वर्करची जी काही पोस्ट MPW ची पोस्ट सांगितली जाते, याच्यामध्ये पदभरती 2026 याच्याविषयीची एक ऍडव्हर्टाइज निघालेली आहे। याच्यामध्ये ही जी काही ऍडव्हर्टाइज असणार ही नागपूर परिमंडळामधून असणार आहे, ज्याच्यामध्ये बघा काय सांगितले जाते बघा, तर जागा किती असणार आहे, त्याचबरोबर पात्रता, वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम याच्याविषयीची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे। चला तर मग बघा काय सांगितलं जातं। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एक खास अशी काय असणार आहे, तर ऑफर चालू असणार, ज्याच्यामध्ये 999 रुपयांमध्ये तुम्ही कोणतीही बॅच कोणती म्हणजे फक्त सांगितलं जाते बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, अंगणवाडी सेविका असेल, ही बॅच 999 रुपयांना तुम्ही काय करू शकता, तर जॉईनिंग करू घेऊ शकताय। ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स अवेलेबल होतील। शिवाय त्याचबरोबर नवीन एक्झाम पॅटर्न नुसार तुम्हाला सिलेबस शिकवला जाईल। त्याचबरोबर तांत्रिक विषयावरती भरपूर भर दिला जाईल। लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील, जे की तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता। ई बुक्स द्वारे नोट्स सर्क्युलेट केली जातील। भरपूर मोठा असा शिक्षक वृंद तुम्हाला असणार, जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे, तर टीच करणार आहे। ओके, संपूर्ण वर्षभरामधून मिनिमम 2 ते 3 वेळा आपल्याला हा सिलेबस काय करायचा असणार, शिकून घ्यायचा असणार आहे। त्यामुळे डेप्थ नुसार आपण भरपूर खोलीवरती जाऊन नवीन MPCच्या धर्तीवर आधारित आपण काय करणार आहे, तर हा सिलेबस बघणार आहोत। ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, घरातल्यांना, त्यांच्या भावंडांना वगैरे काय करायचे, तर ही ऍडव्हर्टाइज पोहोचवायचे। 999 रुपयांमध्ये काय असणार, तर संपूर्ण वर्षभरासाठीची ही बॅच असणार आहे। ओके, चला तर मग जाणून घेऊया। आता आपण याच्यामध्ये काय बघत होतो बघा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्या नागपूर परिमंडळातील जागांचा आपण काय करतोय, तर विचार करतोय। आता हे काय झालेलं असतं बघा, तर 17/5/2025 म्हणजे 17 मे ला मिळालेलं काय असणार, तर परिपत्रक असणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः रिक्त जागांचे त्यांना आपल्याला अहवाल भेटलेला असणार। याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पद असणार बघा। बघा यामध्ये काय सांगितलंय, यामध्ये संवर्गीय गट क या संवर्गातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट क या संवर्गाची 31/12/25 पर्यंतची विभागीय स्तरीय आणि जिल्हास्तरीय निहाय सरळ सेवा पदोन्नतीद्वारे एकूण किती मंजूर प्राप्त पदे असणार याच्याविषयीचा हा अहवाल आहे। ज्याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक गट क साठी मध्ये बघा, आरोग्य पर्यवेक्षकामध्ये पदोन्नतीद्वारे किती भरायचे असणार आहेत बघा, तर मंजूर 41 आहेत आणि भरलेली किती 9 आहेत। मग रिक्त पद किती आहेत पदोन्नतीद्वारे केली जाणारी, तर लक्षात ठेवायची 32 असणार आहेत। तर सरळ सेवेद्वारे या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षकाची काय असणार आहेत, 11 असणार आहेत आणि रिक्त पद किती आहेत, 9 आहेत। ओके, आपण या ठिकाणी कशाची बघतोय, तर MPW म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, यामध्ये सरळ सेवेद्वारे 90% इतकी काय सांगितले जाते, भरती करायचे। मंजूर पदे 876 आहेत आणि भरलेली 650 आणि रिक्त पद किती असणार, तर 226 पदे ही सरळ सेवेद्वारे भरले जाणार आहेत। मग याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता बघा, तर शैक्षणिक अर्हता विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तांत्रिक प्रशिक्षण गरजेचं आहे। या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेतून आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजेच MPW बेसिक ट्रेनिंग किंवा स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाचा कोर्स पूर्ण केलेला असावा आणि त्याबाबतचं जे काय असणार, काय म्हणतो आपल्याला प्रमाणपत्र, सर्टिफिकेट जे काय असणार आहे, हे तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा नागपूर परिमंडळ यामध्ये आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी भरतीसाठी वयोमर्यादा आणि सविस्तर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे। वयोमर्यादामध्ये बघा, तर खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष असणार, मागासवर्गीय प्रवर्ग SC ST आणि OBC EWS मध्ये 18 ते 43 वर्ष, विशेष प्रवर्ग दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्षांपर्यंत शिथिलता असणार आहे। सविस्तर अभ्यासक्रम बघा या ठिकाणी, तर एक मराठी व्याकरण असणार आहे संपूर्ण, त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान असेल ज्याच्यामध्ये भूगोल, इतिहास, विज्ञान, विज्ञानाच्या तिन्ही शाखा भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या सगळ्याचा समावेश, गणित आणि बुद्धिमत्ता याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला असणार आहे। तांत्रिक विषय महत्वाचा, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण सर्वात महत्वाचा भाग असणार आहे MPW पदासाठी या घटकावर विशेष भर दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य स्वच्छता, ज्याच्यामध्ये मूलभूत स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि कचरा व्यवस्थापन, साथीचे रोग नियंत्रण, ज्याच्यामध्ये हिवताप म्हणजेच मलेरिया, डेंग्यू, अतिरोग, TB,
कुष्ठरोग आणि त्यांचे काय असणार नियंत्रण व उपाययोजना, लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम, बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण वेळापत्रक, प्राथमिक आरोग्य केंद्रांची रचना, कामकाज आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाची उद्दिष्टे, प्रथमोपचार व आपत्कालीन वैद्यकीय सेवा, याच्यामध्ये प्रथमोपचार पद्धती, आपत्कालीन परिस्थिती याचा समावेश असणार आहे. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय नागपूर जिल्हा परिषद जे काय असणार आहे, नागपूर जिल्हा परिषदेच्या काय असणार वेबसाईट वरती या जागांच्या विषयीची तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल. नागपूर परिमंडळामधून या जागा काय करायच्या असणार तर भरायच्या आहेत. काही जागा कंत्राटी स्वरूपात भरल्या जातील तर काहींच्यासाठी काय असणार तर सरळ सेवा घेण्यात येईल. ओके, मग याबाबतची अधिक माहिती काय असणार नागपूर जिल्ह्याच्या काय असणार आहे तर जे काही सांकेतिक स्थळ असणार वेबसाईट्स असणार या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये आणखीन काही चेंजेस झाले, त्याचबरोबर आणखीन काही अपडेट आलं तर अशी अपडेट माहिती घेऊन आपण पुन्हा तुमच्या भेटीसाठी येऊया. तोपर्यंत धन्यवाद.